दे. शर्मन जोशीला घेऊन तुम्ही स्टाईल आणि एक्सक्यूज मी सारखे चित्रपट केले, पण आता तुम्हाला त्याचा पुढचा भाग बनवायचा आहे, पण तो तुम्हाला कॉपरेट करत नाहीये असं मीडिया म्हणतं. खरंय काय? इन अ वे हो. त्याच्या डेट्स देत नाहीये किंवा काय? नाही, मी त्याला कॉन्टॅक्टच नाही केला. कारण कसं झालं की आता इतके वर्ष मी फिल्म इंडस्ट्रीत आहे, म्हणजे जवळजवळ आज मला 40 वर्ष झाली. म्हणजे मी एडिटिंग मध्ये जेव्हा जॉईन झालो तेव्हापासून, आणि त्याच्यानंतर गेली जवळजवळ 25 वर्ष होत आली डायरेक्टर आहे मी स्वतः. कारण माझी 1986 मध्ये पहिली फिल्म रिलीज झाली होती अंकुश. तर मला आता ना लोकांची बॉडी लँग्वेजनी मला कळलं नाही की आपल्याला हो येणार आहे की नाही येणार आहे. तर मला डायरेक्टर होण्याचाच फेल आहे की मला आय कॅनॉट रीड अ बॉडी लँग्वेज ऑफ अ पर्सन. तर त्यावेळेला काय असतं की बेस्ट वे असतो की भेटायचं, त्याने आपल्या पायाला हात लावायचा, आपण थँक्यू म्हणायचं, पण काम करशील का म्हणून विचारायचं नाही, कारण तुम्हाला माहिती असते की नो येईल. तुम्ही पर्सनल लाईफ मध्ये पण असेच अँग्री यंग मॅन आहात का? म्हणजे म्हणतात दिग्दर्शक शेवटी स्क्रीन मधल्या प्रत्येक ऍक्टर मधनं येत असतो बाहेर. तर अंकुश मधला नाना पाटेकर असू दे किंवा तेजाब मधला अनिल कपूर असू दे, हा थोडा थोडा एन चंद्रा आहे का? हो, डेफिनेटली. मला वाटतं प्रत्येक डायरेक्टरचं, म्हणजे जे मगाशी दुसऱ्या कॅटेगरी डायरेक्टर म्हटलं मी, त्यांचं प्रत्येक वर्क असतं ते थोडं तरी ऑटोबायोग्राफिकल असतंच. कुठे ना कधीतरी त्याचा स्वतःचा अंश त्याच्यात असतोच. आणि वरळी नाक्यावर वाढलेलं आहे, बरेच काही टक्के टोणपे खाल्लेत लोकांचे, काही काही ऐकलेलं आहे, जे इतकं ऐकलंय की त्यावेळेला तर अक्षरशः मी सेटच्या बाहेर जाऊन रसा रडलेलं आहे, असे काही लोक बोललेले आहेत, जेवणावरनं लोक बोललेले आहेत. तर तो अँगर आहे, पण लकीली काय झालं की तो अँगर व्हेंटिलेट करायला मला एक कला सापडली, नाही तर हाच अँगर डिस्ट्रक्टिव्ह वे मध्ये पण जाऊ शकला असता. तर मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये अँगर आहे त्याला देवानी ना असा एक चांगला काहीतरी आउटलेट द्यावा की ज्याच्यातनं तो चांगल्या ठिकाणी आपला तो अँगर बाहेर काढेल. नाही प्रश्न. नीनाताई, दिलीपजी नंतर एकट्या बाईंनी 2 मुलांना वाढवलं, तर दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं का कुठे? कधी असं गिल्ट वाटते का की त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं? मला असं नाही वाटत. कारण इनफॅक्ट मला असं वाटतं की जेव्हा दिलीप होता तेव्हा आम्ही वाटून घेतली होती मुलं. त्यामुळे मी बेफिक्रीने बाहेर जायची. ही वॉज फ्रॉम द सेम फील्ड, ही अंडरस्टूड द लिमिटेशन्स ऑफ दिस फील्ड. तो गेल्यानंतर अर्थातच मी जास्ती सतर्क झाले त्या बाबतीत. इट वॉज अ डिफिकल्ट राईड, कारण मला त्याच वेळेला हे करिअर म्हणून पण घ्यावं लागलं. म्हणजे मगाशी जे तू टेलिव्हिजनचं बोललास ना, डेली सोप्स मी पहिल्यांदा केले दिलीप गेल्यानंतर, कारण मग माझा तो उदरनिर्वाह झाला. मग दुसरं मिळवणारा माणूस कमावता जेव्हा जातो, तर ते करून मला नाही वाटत मी दुर्लक्ष केलं. आणि माझे म्हणजे मला हेल्प ही चांगली होती. आणि मला जेवढं करते, मी पहिल्यापासून कुठलं पोझिंग नाही केलं माझ्या मुलांच्यावर. मी आता आई वडील तुमचे नाही, मी आईच आहे तुमची, तुमचे वडील नाही आहेत, पण आय ट्राय टू गिव्ह यू ॲज मच. मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या मुलांना मी देते, म्हणजे त्यांना मी चॉईस देते. चूज व्हॉट यू वॉन्ट, टेक युअर टाइम. आता एवढी कड नाही तर मग काय बँकेत लाग, मग हे कर. दिलीपला तसं करावं लागलं होतं, त्याचं घरचं हे, म्हणजे तो खूप लवकर बँकेत लागला आणि तो कायम हौशी नट म्हणूनच त्यांनी कामं केलेली. पण अशी कुठली भूमिका आहे की ते गेल्यानंतर तुम्ही केलीत आणि तुम्हाला असं वाटलं की अप्रिशिएट करायला ते असायला हवं? हो, सगळ्याच रे. कारण तो गेल्यानंतर एक तर डेली सोप हे नवीन माध्यम माझ्या पुढे उघडं झालं, आणि खरं नाही का ही एक नवीनच पदवी मला लाभली, आणि आय एन्जॉयड माय स्टिंट. म्हणजे अधुरी एका आणि मी खूप एन्जॉय केलं. 3-4 वर्ष, 2-2.5 वर्ष काय ते चाललं. मला वाटतं लोकांच्या बरोबर मला एक नवीन सापडत गेलं, आणि मला तेव्हा वाटलं की आस्था दिलीप तर काहीशी त्यांनी त्याच्या वेळेला वेगळी टेस्ट होती, नाटकं होती. मी टेलिव्हिजन करत होते तेव्हा, पण तेव्हा त्या वीकलीज होत्या. हिना केलं होतं, नकाब केलं होतं, करमचंद केलं होतं. मी खूप टेलिव्हिजन करत राहिलेली. अडोस पडोस केलं होतं सई बरोबर, आणि तोही खूप टेलिव्हिजन करायचा. ते वाटतं येस डेफिनेटली. किंवा आता ही इज विथ मी ऑल द टाइम, मला ते नाही होत तसं. एनिवे, आता वेळ झालेली आहे ती ऑडियन्सच्या प्रश्नांची. मित्र हो, नीनाताई, आपल्याला मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण एवढ्या सिनेमामध्ये आई झालात, सर्वात जास्त कोणत्या हिरोची आई व्हायला आपल्याला जास्त आवडलं? ऍक्च्युली योगायोग असा आहे की मी जास्त हिरोजची आई झाली आहे, हिरोईन्सची त्यामध्ये कमी झाली आई. हिरोज म्हणजे सगळेच आवडते येतो, पण शाहरुख मला डेफिनेटली त्याच्यावर. त्याचे 2 चित्रपट मी केले, फिर भी दिले हिंदुस्तानी आणि पहेली. आणि शाहरुख ज्या पद्धतीने आई म्हणून काळजी घेतो ना, ते फार गोड आहे. एक प्रश्न विचारतो, तुमच्या एंटायर लाईफ मध्ये तुम्हाला कोणता सर्वात आवडता पिक्चर कोणता तुमच्या? माझा
तसं बघायला तर जनरली लोक या प्रश्नाला असं उत्तर देतात की आईला सगळीच मुलं सारखी असतात वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की अंकुश हा माझा जास्ती जवळ आहे. कारण तो ज्या पद्धतीने ज्या सिच्युएशन मध्ये केला आणि ज्या त्यांनी मला जे काही मिळवून दिलं त्याच्यावर पुरता सगळा डोलारा उभा राहिला. त्यामुळे डेफिनेटली इट इज क्लोज टू माय हार्ट. चंद्राजींना एक विनंती आहे, वजूद मधली कैसे बताऊं मैं तुम्हें या ओळी थोडा म्हणणार का सर? कैसे बताओ मेरे लिए तुम कौन हो, तुम जिंदगी तुम बंदगी तुम हर खुशी तुम ताज हो, तुम प्रीत हो तुम रीत हो तुम हर चीज हो, कैसे बताओ मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो. खूप मोठी कविता आहे. लीनाताईंना तुम्ही बघितला की आठवणाऱ्या 3 गोष्टी आहेत. हमीदाबाईची कोठी, सध्या चालू असलेलं लज्जा आणि मला वाटतं साटम यांच्या बरोबर उत्तरायण. ह्या 3 हे आवडल्या मला. फिल्म्स म्हणजे त्या समोर आलात की तुम्ही डोक्यात बसता लगेच, म्हणजे किंवा दिसलात की आता ते आठवतं. तर ह्यातलं तिन्हीतलं तुम्हाला हमीदाबाईची कोठी हे परत स्टेजवर यावं असं वाटतं का? हमीदाबाईची कोठी आता पुन्हा येते स्टेजवर हर्बेरियम तर्फे, आणि त्यात मी आता अर्थातच हमीदाबाईची भूमिका करते. मी त्या मुलीची मीनाताई, तुम्हाला सर्वोत्तम मिळालेली आतापर्यंत ती दाद कोणती? बापरे, खूप आठवावं लागेल. खूप हद्य किस्सा आहे हा. मी सांगते, ध्यानीमनी नावाचं नाटक मी करत होते ज्याच्यामध्ये खूप गाजलं होतं शिवाजी साटम आणि मी. हो, ती त्या बाईला मूल होत नसतं आणि ती काल्पनिक मुलगा वाढवते आणि त्यावेळेला ते इंटरव्हल पर्यंत संबंध ऑडियन्सला वाटत राहतं की हिचं आहे मूल, आणि इंटरव्हलला कळतं की ते मूल नाही कल्पनेतलंय, आणि द नेक्स्ट ऍक्ट इज अबाउट ते कसं तिला त्याच्यातून बाहेर काढतात. तेव्हा माझी एक म्हणजे माझ्या ओळखीची होती ती आधी, ती सारखी प्रयोगाला यायची. मला खूप सुंदर होती दिसायला आणि खूप सुंदर आहे ती अजूनही दिसायला. आणि ती अशी यायची आणि ती नाटक समोर अशी ब्रेथलेस होऊन यायची, नुसतं असं मेकअपचं दार असं करायची आणि मग जायची. आणि त्याच्यानंतर मला असं कळलं की तिला 9 वर्ष झाली ती लग्नाला, तिला मूल नव्हतं हे मला माहिती. मी तिला नंतर खूप चांगली मैत्रीण, मी तिला विचारलं, म्हटलं मग तू का बघतेस ग हे नाटक, ह्याच्यात किती त्रासदायक आहे, तू हे नाटक कसं बघते? तर ती म्हणाली की हे नाटक मी सारखं बघायला येते म्हणजे माझी ती बाई होऊ नये, माझं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून. त्यावेळी मला असं वाटलं आपली केवढी मोठी जबाबदारी आहे एका स्त्रीसाठी, आपण इतकं मोठं हे करतो. कारण प्रत्येक शिवाजी म्हणजे जवळजवळ प्रत्येक प्रयोगाला ती यायची. आता थोडं ध्यानीमनी सुद्धा. बापरे, एकदम इथून येते. ते बघ ते आमच्या मोहितचे कपडे वाढत्या उंची बरोबर आखूड होत आहेत. हे त्याचे बूट त्याच्या आजोबांनी दिलेत त्याला. आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी, यांचे वडील कसले देत आहेत. हा बघ त्याचा शाळेचा डबा. आज रिकामा आहे त्यावर जाऊ नकोस. एरवियात कणकीच्या शिरावर साजूक तुपाचा तवंग असतो अंथरलेला. माझ्या हातचे पोळीचे लाडू तर मेले त्याचे मित्र चेंडू पळवावेत तसे पळवतात हो. मी म्हणे पळवेनात का, मोहितचेच मित्र ते. ही बघ त्याची शाळेची पुस्तकं. ही बघ ही खेळणी. हा बघ हा घोडा ज्यावर बसून तो लहानपणी झुलायचा. ही त्याची टेबल टेनिसची बॅट. हा बॉ. अरे हा तर तुम्हीच आणलाय ना डॉक्टर? हा तुम्ही चांगली सुशिक्षित माणसं. तुम्ही काय मूर्ख आहात का अशी नसलेल्या माणसाला गिफ्ट आणायला? नाही रे नाही, तुम्ही कसले मूर्ख मोहितला नाही म्हणणारे आंधळे नुसते. तू मोहितला पाहिले समीर? तुला माहितीये मोहित आहे? अरे उंदरा मांजरांना पिल्ल होतात रे भसा भसा, तर मला कसं असणार नाही एक साधं मूल? मूल म्हणजे घरभर पसरलेला हा अस्ताव्यस्त पसारा. एक गोंधळच घरभर समाजलेला. ए फाईनली डिसऑर्गनाइज्ड होम. खबरदार हा माझा पसारा माझ्यापासून हिसकावून घ्याल तर जळून राख होईल. मोहितला नाही म्हणणाऱ्या प्रत्येकाची बेची राख होतील सगळे. Go baby,